10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना. सगळ्यात आधी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. बाहेरील शिक्षक तुम्हाला ज्या सूचना देऊन गेले आणि शाळेतील शिक्षकांनी वर्षभर तुम्हाला जे शिकवलं त्या सगळ्याचा परिपूर्ण अभ्यास करून तुम्ही परीक्षेला सामोरं जाल. पण त्याआधी तुम्हा सगळ्यांचा निरोप समारंभ घेण्याचा निर्णय शाळेने घेतलेला आहे. उद्या तुमचा शाळेतील शेवटचा दिवस असेल. परवापासून तुम्हाला अभ्यासाला सुट्टी असेल. उद्या सर्वांनी आपल्या नेहमीच्या पेहरावात यायचं आहे. मुलींनी साडी नेसायची. शाळेचे कपडे घालायचे नाहीत याची नोंद घ्यायची. सूचना समाप्त. सूचना समजली का? सर, अहो काय बोलणार आहे ती पोर? उद्या त्यांचा शाळेचा शेवटचा दिवस, निरोप समारंभ आला. पण खरं सांगू सर, एवढी वर्ष शाळेवर काम करतोय, पण असा वर्ग अशी पोर कवाच नाही बघितली. जेवढी खुडील तेवढीच मया बी लावली या पोरांनी. हा मोरे काका आहे ना, तो माझं कवाच विसरणार नाही. मला माहिती आहे माझ्या मागे तुम्ही मला काय म्हणता, कशी खांदावरून माझी मस्करी करता, सगळं माहिती आहे मला. हा पण त्याचा कधी राग नाही आला, कारण आता तुम्ही सगळे गेल्यावर ती मस्करी करणारी ती कुणी नसेल. काळजी नाही करू पोरांनो. उद्या बघा कशी जोरदार तयारी करत होते. हा, काळजी घ्या बरं का. कांबळे सर, या येतो. काय झालं? असे शांत का झालं? अजून उद्याचा दिवस आहे, शिवाय परीक्षेचे दिवस आहेतच की. हे बघा, उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. त्याला अजून चांगला बनवायचा नाहीये का तुम्हाला? मस्तपैकी छान छान कपडे घालून या उद्या. शाळेचा शेवटचा दिवस आपण अतिशय आनंदाने साजरा करूयात. हा, आणि ही शाळा तुमचीच आहे की. माझी विद्यार्थी म्हणून तुम्ही कधीही शाळेत येऊ शकता. माझी विद्यार्थी मीटिंगला येतात सर, बेंचवर बसून शिकायला नाही ना. म्हणून काय झालं अभिजित? उद्या बेंचवर बसण्यासाठी जायचंय पुन्हा शाळेत? आता अजिबात कसला विचार करायचा नाही. ही शाळा तुमचीच आहे. होती असं म्हणायला लागणार आहे ना सर? परवापासून